नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा भूमी अभिलेख भरती संदर्भात एक नवीन जी-आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता बघा भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतिबंध जो आहे तो मंजूर करण्याबाबत शासन निर्णय जो आहे प्रस्तावित करण्यात आलेला आहे. त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया की प्रत्येक पदानुसार किती रिक्त जागा आहेत आणि जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्हाला इथं बघायला मिळणार की महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याबाबत शासन निर्णय जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे, सविस्तर माहिती आपण इथं जाणून घेऊया. इथं तुम्ही बघू शकता की 9/1/2026 रोजी संपन्न झालेल्या 2026 मधील पहिल्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार बघा महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सध्या मंजूर असलेल्या 9,689 पदांमध्ये 994 पदांची वाढ करून एकूण बघा 10,683 पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता बघा एकूण जर बघितलं तर 10,683 पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याची बाब जी आहे शासनाच्या विचाराधीन होती. यामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे. आता प्रत्येक जर बघितलं शासन निर्णयामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे, तर बघा महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सर्व पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने बघा भूमी अभिलेख विभागातील पदांच्या सुधारित आकृतिबंधास उच्चस्तरीय सचिव समिती व वित्त विभागाची मंजुरी प्राप्त झालेली आहे. आता बघा जाहिरात यायच्या अगोदर जर बघितलं तर सर्वात अगोदर आकृतिबंध येणे खूप महत्वाचा असतो. आकृतिबंध आल्यानंतर बघा बिंदू नामावली प्रस्तावित केल्या जाते आणि जेवढ्या काही रिक्त जागा आहेत ते वित्त विभागाकडे पाठवल्या जातात. त्यानंतर बघा जाहिरात जे प्रसिद्ध करण्यात येत असते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा 10,683 पदांच्या सुधारित आकृतिबंधास पुढील तक्त्यात दर्शवल्यानुसार मान्यता देण्यात येत आहे. जे की बघा पदाचे नाव, वेतन स्तर आणि नियमित पदे, जे की बघा जे नियमित पदे आहेत ते सरकारी नोकर पदे असणार आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यात येणारी पदे म्हणजेच की बघा कंत्राटी स्वरूपात जेवढी काही पदे आहेत, हा तुम्हाला इथं तक्ता जो आहे कंत्राटी स्वरूपातील दिसणार आहे. जेवढ्या काही रिक्त जागा त्यामध्ये दिसून येणार आहेत. आता बघा संपूर्ण जे पदनाम आहे त्यासोबत बघा तुम्हाला वेतन स्तर किती दिला गेलेला आहे. आता यामध्ये जर बघितलं तर कोणकोणती पदे आहेत, तर बघा उपजिल्हाधिकारीसाठी जर बघितलं तर 3 जागा तुम्हाला इथे दिसून येणार आहेत आणि S20 नुसार जर बघितलं वेतन स्तर तुम्हाला मिळणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा सहाय्यक संचालक भूमी अभिलेख, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यामध्ये बघा 46 जागा रिक्त आहेत. तहसीलदारची पण तुम्हाला इथे रिक्त जागा दिसून येणार आहेत, 2 जागा रिक्त आहेत. लेखाधिकारीसाठी जर बघितलं 2 जागा रिक्त आहेत. त्याच खाली जर बघितलं तर बघा उप अधीक्षक भूमी अभिलेख 515 जागा रिक्त आहेत. आता बघा भूकरमापक विद्यार्थ्यांसाठी म्हणजे की बघा ज्या विद्यार्थ्यांची सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असेल त्यांच्यासाठी जर बघितलं तर अतिशय महत्वाची म्हणजे की बघा चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे. कारण की बघा नुकतीच जर बघितलं तर भूकरमापकची भरती करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नसेल तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. कारण की बघा पुढील भरतीमध्ये भूकरमापकच्या जागा चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसून येणारच आहेत. त्यानंतर जर बघितलं तर यामध्ये आणखी तुम्हाला 20 नंबरला जे एक पद दिसून येणार आहे शिरस्तेदार, यामध्ये जर बघितलं तर 1007 रिक्त जागा आहेत. S13 नुसार तुम्हाला वेतन स्तर मिळणार आहे. परिरक्षण भूमापकसाठी बघा 2568, भूकरमापकसाठी बघा तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे म्हणजे की बघा 4369 एवढी जागेची माहिती जर बघितली तर या आकृतिबंधास यामध्ये देण्यात आलेली आहे. वरिष्ठ लेखापालसाठी बघा 44 जागा आहेत. त्याच खाली जर बघितलं तर बघा तलाठीमध्ये पण किती जागा रिक्त आहेत यामध्ये अशी माहिती देण्यात आलेली की 6 जागा तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार आहेत. S8 नुसार तुम्हाला वेतन स्तर पण दिला गेलेला आहे. महसूल सहाय्यकसाठी बघा 4 जागा रिक्त आहेत. नाईक दप्तरबंदसाठी जर बघितलं 335 जागा रिक्त आहेत. शिपाई पदासाठी बघा 690 जागा रिक्त आहेत आणि एकूण जर बघितलं तर बघा 1045 आणि 9668 एवढे जे रिक्त पदे आहेत तुम्हाला म्हणजे की बघा सरकारी नियमित पदे आणि जे कॉन्ट्रॅक्टद्वारे म्हणजे की बघा कंत्राटी स्वरूपात आहे ते 1045 पदे एवढी तुम्हाला इथं रिक्त पदांची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा शिपाई संवर्गातील पदे मृत घोषित करण्यात आली आहेत. सध्या कार्यरत शिपाई संवर्गातील नियमित कर्मचारी हा पदोन्नत झाल्यामुळे अथवा सेवानिवृत्त झाल्यामुळे अथवा इतर कारणांमुळे हे पद रिक्त झाल्यावरती नियमित पद व्यापगत होईल. यामध्ये जर बघितलं तर शिपाई संवर्गातील पदे जे मृत घोषित करण्यात आलेली आहेत आणि शिपाई पदांसाठी जर बघितलं तर 690 जे नियमित पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. तर बघा अशा प्रकारे जर बघितलं तर भूमी अभिलेख आकृतिबंधात जर बघितलं तर यामध्ये संपूर्ण जे पदाचे नाव आहे त्याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत हा जी-आर बघितला नसेल तर बघा ही जी माहिती आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे.
टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता. ही जी चॅनलची लिंक आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपची ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरती तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण जी माहिती आहे तुम्ही बघू शकता. आता जशी काही याच्याबद्दलची समोरची माहिती आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये अपडेट देणारच आहे. तोपर्यंत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊन जा, जेणेकरून प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही म्हणजेच की तुमच्यापर्यंत माहिती मिळत राहील. तर बघा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर माहिती शेअर करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.